धाराशिवच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडताना दिसून येत आहे. कळंब नगर परिषदेचे तब्बल 9 नगरसेवक, एक स्वीकृत नगरसेवक असे 10 नगरसेवक सेना उद्धव ठाकरे गटाची साथ सोडत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोलापूर येथे पक्षप्रवेश करत आहेत. आपण जर या 9 नगरसेवकांचा विचार केला तर कळंब नगर परिषदेमध्ये आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा गटनेता, सर्व नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक असे संपूर्ण शिवसेना उद्धव ठाकरे गट म्हणलं तरी काही वावग ठरणार नाही. हे सर्वजण आज उद्धव ठाकरे गटाची साथ सोडत भाजपामध्ये पक्षप्रवेश करत आहेत. आज कळंब नगर परिषदेमध्ये यांचं साधं प्रतिनिधित्वही शिल्लक ठेवलं नाही. बरं, याच नगरसेवकांनी काही दिवसापूर्वी ओमराजे व शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांची भेट घेऊन पक्ष बदलाबाबत चर्चा केली होती. परंतु त्यावेळेस फक्त विकास कामं व सोबत राहू असा त्यांना शब्द दिला गेला होता. पण या शब्दात त्यांचं समाधान झालं नाही व त्या बाबतीत भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील मैदानात उतरले व त्यांची शिष्टाई कुठतर फळाला आली व हे सर्व 10 नगरसेवक आज भाजपामध्ये पक्षप्रवेश करत आहेत. आपण या 10 नगरसेवकांचा विचार केला तर कळंब नगर परिषदेमध्ये हा एक प्रकारे मोठा धक्का मानला जात आहे कैलास पाटील यांना. कैलास पाटील यांचे मित्र असलेले ओमराजे निंबाळकर यांनी काही दिवसापूर्वीच उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. त्यानंतर त्यांनी ही ऑपरेशन टायगरची सुरुवात केलेली आहे. आपण जर पाहिलं तर मागील 2 दिवसापूर्वी वैराग नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, 15 नगरसेवक यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला रामराम ठोकत त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला. यासोबतच तुळजापूरचे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष असलेले प्रतीक रोचकरी यांनीही राणा पाटलावरती तोप डागत ओमराजे नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला. त्यांचे एक सूचक वक्तव्य आहे, विश्वासघात केला म्हणून थांबणार नाही, शब्दांना नाही प्रत्युत्तर देणार, जनतेसाठी काम करत राहणार. एक प्रकारे त्यांनी राणा पाटलांना डिवचलंय ओमराजेंनी. यामध्ये जरी हे महायुतीमध्ये असले तरी एकमेकांचे माणसं फोडाफोडीमध्ये हे दोघंही एकमेकांना कुरघोड्या, राजकीय कुरघोड्या सुरू आहेत. आपण जर पाहिलं तर कळंब नगर परिषदेचा विचार केला तर ते नगरसेवक अगोदर शिवसेना शिंदे गटात येणार होते. त्यांच्यावर राजकीय कुरघोडी म्हणून मल्हार पाटील यांनी शिष्टाईपणाला लावली, स्वतः वैयक्तिक जाऊन भेटले व त्याच्यामधून त्या लोकांना त्यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश करण्यास भाग पाडलं. यासोबतच भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष असलेले प्रतीक रोचकरी यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केलाय. यालाच आणखी कमी जास्ती म्हणून उद्धव ठाकरे गटाचे डॅमेज कंट्रोल थांबवण्यासाठी 2019ला कैलास पाटील यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवलेले संजय निंबाळकर व भाजपाचे वकील संघाचे जिल्हा संयोजक असलेले रामेश्वर शेटे यांनीही काल उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केलाय. म्हणजे तिघही ओमराजे, कैलास पाटील, राणा पाटील आपली पक्षीय ताकद वाढवत आहेत. फक्त याच्यामध्ये कैलास पाटील अडचणीत असे येत आहेत की कैलास पाटील यांना विरोधक असलेल्या राणा पाटील यासोबतच मित्र, त्यांचे पूर्वाश्रमीचे मित्र असलेले ओमराजे यांनाही विरोध करत आपलं पक्षीय संघटन किंवा पक्षीय ताकद ठेवण्याची मोठी त्यांना प्रयत्न करताना दिसून येत, प्रयत्न करावे लागत. आपण जर विचार केला, ओमराजे व राणा जगजितसिंह पाटील हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. याच्यामध्ये ते महायुतीत असून एकमेकांना जरी दाखवत असले की आम्ही महायुतीमध्ये एकत्र आहेत, हे आहेत, तरी त्यांचे राजकीय कुरघोडे थांबताना दिसून येत नाहीत. पक्षीय प्रवेश असू द्या, एखादी विकास काम असू द्या, श्रेयवादाची लढाई अविरत सुरू आहे. याच्यामध्ये आता ओमराजे विरुद्ध मल्हार, राणा जगजितसिंह पाटील हे एकमेकांच्या विरोधात येताना दिसून येत आहेत. मागीच काळामध्ये मल्हार पर्व, भावी खासदार 2030 अशा काही पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. एक प्रकारे मल्हार पाटील यांनी खासदारकीची तयारी चालू केली का चालू केली, त्यालाच त्यांना प्रत्युत्तर देताना ओमराजे दिसत आहेत. यासोबतच भाजपामध्ये मागील काही काळामध्ये जुन्या व नव्यांचा वाद दिसून आला होता. जुने पूर्वाश्रमीचे भाजपाचे लोक हे आज ओमराजे आल्यावर त्यांची ताकद वाढताना दिसून येत आहेत किंवा स्पष्टपणे राणा पाटलांच्या कार्यपद्धतीवरती विरोध बोलताना दिसून येत आहेत. पण याचं टॅकल करतोय तो मल्हार पाटील का? पुढच्या काळात आपण लोकसभेच्या अनुषंगाने बघायला गेलं तर याच्यामध्ये प्रमुख लढती दोघांमध्ये होतील असं दिसतंय, ओमराजे निंबाळकर व मल्हार पाटील. आता फक्त याच्यामध्ये अडचण अशी दोघांची की दोघंही महायुतीमध्ये आहेत. महायुतीच्या जागा वाटपामध्ये जागा कोणाला सुटते हे पुढच्या काळात स्पष्ट होणार आहे. पण ह्या दोघांच्या राजकीय कुरघोड्या अजूनही संपलेल्या नाहीयेत. याच्यामध्ये पक्षीय बलाबल वाढवताना कोण
स्वतःचं स्थान मजबूत ठेवतोय, कोण कोणावर कसा काटशेत येतोय हे त्या काळात दिसून येणार आहे। यासोबतच आपण जर पाहिला तर सर्वात जास्त अडचणीत असणारे कैलास पाटील आहेत। त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ मागील पक्षप्रवेशावेळी ठेवली, आताही ओमराजे त्यांना साथ सोडून गेलेत। आणि दोघांमध्ये जर पाहिलं आपण ओमराजे आणि कैलास पाटील तर दोघांचे कार्यकर्ते असतील किंवा कार्यकर्त्यांचा वर्ग असेल किंवा विचारांचा वर्ग जो असतो तो दोघांचा वर्ग एक प्रकारे सेम आहे। आता फक्त कार्यकर्ते कोणाची भूमिका घेतात, जर उद्धव ठाकरे गटाचा आपण विचार केला तर उद्धव ठाकरे आपला गड मजबूत ठेवण्यासाठी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांना बैठकीसाठी काल बोलवलं होतं। कळंब नगर परिषदेचे 9 नगरसेवक त्यावेळेस अनुपस्थित होते। आता धाराशिव नगर परिषदेचे ही 5 नगरसेवक अनुपस्थित होते। हे नगरसेवक ओमराजेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार आहेत का नाही हे त्या काळात दिसून येणार आहे। यासोबतच आता धाराशिवचे राजकारण हे 3 ठिकाणी विभागताना दिसून येत आहे। ओमराजे विरुद्ध मल्हार राणा जगजितसिंह पाटील, ओमराजे विरुद्ध कैलास पाटील, कैलास पाटील विरुद्ध ओमराजे व राणा जगजितसिंह पाटील। येत्या काळात याच्यामध्ये कार्यकर्ते सांभाळण्यात किंवा स्वतःची भूमिका पटवून देण्यात कितपत सक्षम होत आहेत हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे। व राजकीय समीकरणामध्ये कोण कोणावर वरचढ ठरतंय, कोणाच्या कुरघोड्या यशस्वी होतात हे त्या काळात दिसून येणार आहे। गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव।